त्यावेळेस सगळी गाडी ओके होती, लाईट वगैरे चालू होते. आम्ही बीचवर गेलो, एन्जॉय केला. आणि निघताना पहिला मेन मुद्दा गाडी स्टार्ट होत नव्हती. आम्ही डिसिजन घेतलं की मोबाईलच्या लाईटवर निघायचं. आपलं प्रत्येकानं आपल्या मोबाईलची टॉर्च काढली, खिडकीतनं बाहेर निघून दरवाजाच्या डोअरमधनं विंडोमधनं बाहेर निघून समोर दाखवलं. आणि असं करत करत आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर निघालो. पण मेन मुद्दा आम्ही फिरतोय आम्हाला रस्ताच सापडेना. रस्ता आहे पण मेन बाहेर निघायचा रस्ता सापडेना. आणि येताना एक रस्ता इथल्या उभ्या ह्याच्यावरती असा लटकलेला, असा पकडत गावताना गेला. आणि तिथं आता म्हटलं निघूया आपण, तो रिटर्नच येत आहेत ना त्याला. थोडा घसरायचं, चपलं तुटली. अक्षरशः आम्ही पायाला पानं बांधून ते उतरण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही फिरून आहे ना ह्यालाच यायचो, कड्यावरच यायचो. अक्षरशः आम्ही रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत त्या घाटातच फिरत होतो. आणि म्हटलं मारुती राया, आम्हाला ह्यातनं कसं तरी आपलं पोचव. आम्ही काय आपलं शोधित तो माणूस पण गायब झाला. म्हणजे नमस्कार मंडळी, मी एकनाथ मोहिते तुमचं आपल्या हक्काच्या हॉरर कट्ट्यावरती सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याशी जे पाहुणे जोडले गेलेले आहेत ते आहेत कराडवरून. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव किरण. बरं, आपल्याला म्हणजे कोणता असा हॉरर प्रसंग आला होता आपल्यावरती, एक अनुभव असा? आता लास्ट इयर दिवाळीला बरं आम्ही कोकणामध्ये गेलेलो फिरायला, गुहागरला जाताना आम्ही एक स्कॉर्पिओ घेऊन गेलेलो. आणि 8 ते 8 लोक होतो आम्ही, म्हणजे मित्र 7 सोबत होतो. आणि आमचा प्लॅन होता की सकाळी निघायचं, गुहागरला वेळणेश्वर बीचला जायचं, दर्शन घ्यायचं, तिथं बीचवरती थोडं फिरायचं आणि रिटर्न यायचं संध्याकाळी. म्हणजे एका दिवसात रिटर्न करणार? 1 डे रिटर्न करणार होतो. आणि असाच प्लॅन होता आमचा. आणि प्लॅननुसार जरा थोडा निघायला उशीर झाला. आमची गाडी एकदम ओके होती, स्कॉर्पिओ होती. आम्ही ती गाडी घेऊन गेलेलो. सकाळी थोडं आमचं प्लॅन होता की 8-8:30ला निघायचं. आणि आमच्या गावापासून 105 किलोमीटर वेळणेश्वरचं बीच होतं गुहागरमध्ये. आणि त्या 105 किलोमीटरला पोचायला अंदाजानं आम्ही रस्ता खराब पकडून 3 तास पकडलेले. म्हटलं 8ला निघालो तरी 10-11पर्यंत पोचतोय. बरोबर. निघायलाच आम्हाला 10-10:30 वाजले गावाला. उशीर झाल्यामुळं पोचलो, पण उशिरा पोचलो. तिथं बीचवरती थोडं फिरलो, एन्जॉय केला. आणि आम्ही निघत होतो. तर निघताना आमची गाडी स्टार्ट होत नव्हती. म्हणजे गावातून नाही, आम्ही गावातून निघालो, वेळणेश्वरला पोहोचून बीच दर्शन घेतलं, बीचवर एन्जॉय वगैरे केला. आणि आम्ही जाताना ॲक्च्युली आणि उशीर ह्या कारणानं झाला जास्त की आम्ही जाताना आम्ही नियोजन केलं की जेवणसुद्धा बनवायचं. आम्ही गॅस वगैरे घेऊन गेलेलो, सगळे तयारीत गेलेलो फुल. गॅस वगैरे घेऊन गेलो, टोप वगैरे सगळं साहित्य घेऊन गेलेलो. तिथं जाताना एका गावामध्ये राईस घेतला, चिकन घेतलं. आणि आपलं आम्ही पूर्ण तयारीत जेवण वगैरे करून दुपारी जेवण बनवायचं, एन्जॉय करायचं, रिटर्न यायचं, असा आमचा प्लॅन होता. जेवण वगैरे एक आंब्याची बाग भेटली, तिथं जेवण केलं. आणि तिथंच लोकलमधले मित्र भेटले, 2-3 जण भेटले, मुलं तिथं आलेले. ते थोडी ओळख झाली. त्यांच्या बाईकवर थोडं फिरलो. त्याने आम्हाला बीचपर्यंत नेऊन सोडलं. बीचवर पोचताच आम्हाला थोडा अंधार झालेला, कारण की आम्ही आपलं एन्जॉय करायसाठी गेलेलो. असं काय खास नव्हतं की बीचवरच जायचं पहिल्यांदा. त्याच्यामुळे अंधार झाला तिथं पोचताना. त्या मुलाने आम्हाला सोडलं. अंधार झाला हे सांगण्याचं कारण की आम्ही जाताना आमच्या गाडीची लाईट चालू होती, आमची गाडी ओके होती. गाडी लावली, बीचवर गेलो. अंधार म्हणजे एवढा सूर्य अस्ताला आलेला. असं प्रॉपर सगळी गाडी ओके होती, लाईट वगैरे चालू होते. आम्ही बीचवर गेलो, एन्जॉय केला. आणि निघताना पहिला मेन मुद्दा गाडी स्टार्ट होत नव्हती. गाडी स्टार्ट होईना. तिथल्या ज्या बीचवर आलेल्या लोकांनी आमची मदत केली की गाडी ढकलून चालू करायचा प्रयत्न केला. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही गाडी ढकलल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानं गाडी चालू झाली. नशिबानं गाडी चालू झाली, पण लाईट चालू होत नव्हती. आणि ह्या सगळ्या गोंधळात रात्रीच्या 8-8:30 वाजल्या. म्हणजे पूर्ण अंधार पडलेला, एकदम बरोबर, पूर्ण अंधार पडलेला. गाडी चालू झाली तर लाईट चालू होईना. आता मेन मुद्दा
बाहेर कसं निघणार, कारण की बीचवरून मेन रोडला निघण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 किलोमीटरचा रोड आहे घाटातला पूर्ण. मेन रोडला म्हणजे जिथं लाईट वगैरे असतील हायवेला, तर ते त्याच्या अलीकडं निघण्यापेक्षा एक थोडं मोठं जरा गाव लागतं, तिथं निघण्यासाठी 20 ते 25 कोकण म्हटलं तर कोकण म्हटल्यानंतर सगळं आलं, घाट आले, घनदाट झाडे आली, आंब्याच्या बागा आल्या, आणि घरं तिथं आहेत का नाही समजत पण नाही, कारण की झाडात आतमध्ये घरं, रोडला टच घरं नसतात तिथं जास्त करून आतमध्ये घरं असतात. तर मेन मुद्दा की लाईट नाही, आता निघायचं कसं. मग आम्ही डिसिजन घेतलं की मोबाईलच्या लाईटवर निघायचं. आपलं प्रत्येकानं आपल्या मोबाईलची टॉर्च काढली, खिडकीतनं बाहेर निघून, दरवाजाच्या विंडोमधनं बाहेर निघून समोर दाखवलं, आणि असं करत करत आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर निघालो. पण मेन मुद्दा, आम्ही फिरतोय आम्हाला रस्ताच सापडेना. रस्ता आहे पण मेन बाहेर निघायचा रस्ता सापडेना. आणि येताना एक रस्ता एकदम इझी होता म्हणजे असं की क्लिअर मॅप लावून आम्ही एकदम क्लिअर. आणि येताना दिवसाची वेळ होती, थोडा उजेड होता, आणि जाताना अंधार होता. तो एक आमचा म्हणजे एक पॉईंट होता की अंधार आहे त्याच्यामुळे सापडत नाही. पण एक तिथं आता एक माझा मित्र आहे की तो त्या साईडला भरपूर फिरलेला आहे, म्हणजे कोकणामध्ये. कोकणामध्ये. तर त्याला त्या गोष्टींचा अनुभव होता. तो म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, एक आपल्याला कदाचित रात्रभर इथं राहावं लागू शकतं. आणि आम्ही एवढं काही अंदाज नाही आला की तो म्हटला की आपण थांबूया नाही बोलला, राहावं लागू शकतं. म्हणजे त्यानं एक असं अंदाज दर्शवला की त्याला त्या गोष्टी माहीत होत्या ज्या मी आता सांगणार आहे, माहीत होत्या. म्हणजे त्याने पण कोणाकडून तरी ऐकले असतील किंवा त्यासोबत झालं असेल. मग त्याने एक हिंट दिली आम्हाला, किती म्हणजे 8:30-9चीच गोष्ट. 8:30 थोडं 2 किलोमीटर फक्त निघालेलो. किती ते 2 किलोमीटर निघायला आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागलेला. 2 किलोमीटर निघायला? अर्धा पाऊण तास. मेन आम्ही गाडी चालवलेली आम्ही मोबाईलच्या टॉर्चवरती. समोरनं जर गाडी आली तर तिला दिसलं पाहिजे ना समोरनं गाडी, त्याने पूर्ण काळा कुट्टा अंधार. मोबाईलच्या टॉर्चवरती तुम्ही स्कॉर्पिओ चालली? मोबाईलच्या टॉर्चवरती आम्ही समोर. आणि आमचं एक लक चांगलं की एक आमच्यासमोर एक गाडी आली, आणि त्या माणसानं म्हणजे एकतर लाईट नाही आणि त्यानं त्रास दिला. तो पुढं पण जात नव्हता आणि आम्हाला पण जात नव्हता. आणि कसं तरी त्या माणसाला मी ओव्हरटेक केलं की बाबा ह्याच्या पुढं निघालो किंवा आम्हाला रस्ता सांगेल, म्हणजे ह्याच्या लाईटवरती आपण घाट उतरू. आम्ही त्याला ओव्हरटेक करून पुढं गेलो तर परत एकदा गाडी बंद पडली. आणि नशिबानं तो माणूस त्यानं आम्हाला ओव्हरटेक केलं आणि पुढं जाऊन थांबला. आणि त्या माणसाला म्हणून विचारलं काय झालं. म्हणजे त्याला काय अंदाज नाही. आम्ही फक्त त्यानं एक बघितलं असेल की ही मोबाईलच्या टॉर्चवर निघाल्या. त्यानं विचारलं काय झालं. मग त्याला सांगितलं की आम्ही असंच फिरायला आलेलो आणि आमच्या गाडीची लाईट अचानक बंद झाल्या आणि आता गाडी पण बंद पडल्या. बरोबर. आम्ही होतो तर जेव्हा आम्ही थांबलो, म्हणजे जिथं गाडी बंद पडली तिथं वरंगळ होती, घसरण होती थोडी, उतरण होती. मग रिव्हर्स गिअरवरती गाडी जी ढकलायची गरज नाही पडली जास्त, थोडा धक्का दिला, रिव्हर्समध्ये गाडी चालू झाली. तर बोलला आम्ही तुला सोडतो. त्या माणसानं सांगितलं आम्ही तुम्हाला खालीपर्यंत सोडतो, आम्ही पण चाललोय समोरच्या गावापर्यंत. तो तिथलाच होता. सोडतो. ठीक आहे चालतंय. त्यात पण आमचं नशीब एवढं खराब, काही ठिकाणी आम्हाला देवाची साथ भेटत होती किंवा आमचं लक चांगलं, तर त्या गोष्टी घडत होत्या. आणि काही ठिकाणी आमचं एवढं बेकार बॅड लक होतं की तो माणूस पण अडकला. अरे बाप. आम्ही म्हणजे तो बोलला तुम्हाला आम्ही रस्ता दाखवतो. त्यानं चालू केली गाडी, त्याच्या गाडी मागणं आमची गाडी. आपलं त्याच्या टेल लाईटवरती आम्ही चाललेलो. त्या टेल लाईटकडे त्या टेल लाईटच्या हिशोबानं आमची गाडी त्याच्या पाठीमागं लावून 5-6 किलोमीटर पुढं गेलेलो. आणि आम्हाला टोटल जायचं 25 किलोमीटर. आणि आम्ही जवळ ते 7 ते 8 किलोमीटर काढलेलं. आणि 7-8 किलोमीटर नंतर गेल्यानंतर तो माणूस लोकल असून त्याला पण रस्ता सापडत नव्हता. त्या माणसाला सुद्धा? कारण की रस्ता सिंगलच आहे. पण अंधारात एवढा, आणि तो तिथला लोकल असून रस्ताच सापडेना. म्हणजे आम्ही फिरायचो. म्हणजे तुम्ही 6 किलोमीटरच्या अंतरातच सगळं गुटपळ होतं तुमचं? फिरायचो पण अशा ठिकाणी यायचो की असं वाटायचं की आम्ही इथं गेलेलो नाही. म्हणजे असं व्हायचं की असं होत असेल तुम्हाला की बाबा येऊन आपण तिथंच येतोय, फिरून तिथंच यायचो सारखं. आणि आता ह्या गोष्टी मी पण ऐकलेल्या की कोकणात चकवा लागतो हे ते, पण पहिल्यांदाचा अनुभव.
ह्याच्या आधी पण मी एकदा पनवेलमध्ये एक किल्ला आहे तिथं गेलेलो आम्ही. कर्नाळा फोर्टला गेलेलो. पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसांमुळं किल्ला त्यांनी बंद केलेला, म्हणजे मेन गेटची एंट्री बंद केलेली, किल्ल्यावर जायचं बंद केलेलं. पण आम्हाला जायचंच होतं काही करून आणि अचानक म्हणलं चला जाऊ काय होते बघून. तिथे किल्ल्याच्या इथे एक वडा लागतो, म्हटलं तर वडा तर येणार किल्ल्यावरनं. आणि तिथल्या 1-2 जणांनी सांगितले बाबा हे वरपर्यंत जातो वडा म्हणजे माहिती ना तुम्हाला? हो, वडा तो वरपर्यंत जातो. आम्ही त्या रस्त्यानं चाललो आणि रस्त्यानं वर गेलो, किल्ल्याच्या बॅक साईडनं वरती गेलो. मग ते आता तुम्ही म्हणता ओढ्याच्या म्हणजे ओढ्यात पाणी होतं, वाड्याला पाणी होतं पण असं गुडघ्याच्या खालीपर्यंत, एवढं जास्त नव्हतं. पाण्यातनं तुम्ही वरती पाण्यातनं वरती ओढा म्हणजे पण ते पण कसं होतं माहिती का, ते जवळजवळ 1.5-2 तासाची ट्रेक होती त्या ओढ्यानं पण 2 तासाची. म्हणजे पहिला ओढा लागला, परत ओढ्यातनं बाहेर निघाला तर कच्चा रस्ता लागतो, जाळी झुडपातनं डोंगरातनं, असा भरपूर. म्हणजे असं करत आम्ही किल्ल्याच्या बॅकसाईडला निघालो. आम्हाला चुकीची माहिती भेटली की किल्ल्याचं गेट मेन बंद आहे, वरती माणसं होते. आम्ही जसं वर जात गेलो, असं डोंगरावरती पोचत गेलो तसं आम्हाला त्या मेन वाट्याला पण माणसं दिसायला लागली, तर की ती लोक चालत निघाल्यात वर आणि वरती पण माणसं होते. आणि आम्ही कसं त्या जरा चुकलो आणि किल्ल्याच्या बॅकसाईडनं गेलो. पण आम्ही काय म्हटलं आपण वर चढायचं, म्हणजे सगळं धाडस करण्याचा प्रयत्न केला. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो किल्ला 100 मीटर असेल असा सरळ ट्रेक होता आणि किल्ल्याच्या भिंतीपर्यंत बॅक साईडचा ते बुरुज असतो, जो कर्नाळाला बघा तुम्ही, एक बुरुज आहे मोठा, त्या बुरुजाच्या खाली बरोबर आम्ही होतो. बुरुजाच्या खाली होतो आणि तिथं गेल्यानंतर असं सिच्युएशन आली की पूर्ण असं स्ट्रेट झालेलं, पूर्ण स्ट्रेट कट्टा होता. असं याच्या आकाराचा खांबा असा मोठा विस्तीर्ण तटबंदीची भिंत, त्या भिंतीच्या जरा खालीपर्यंत पोहोचलो. तिथनं काय आम्हाला जाताच येईना. आता म्हटलं मागं निघायला लागलं तर पावसामुळे सगळं घसरट झालेलं, उतरता येईना. आणि आमच्यातला एक मावळा असा थोडा क्रॉस एका साईडनं म्हटलं हे कुठनं वाट भेटते का बघतो, आणि त्या साईडला गेला. आणि तो त्या ह्याच्या किल्ल्याची दगडं असतात त्या तसल्या उभ्या ह्याच्यावरती असा लटकलेला, असा पकडत गावताना गेला. आणि तिथं आता म्हटलं निघूया आपण, तो रिटर्न्स येत आहेत ना, त्याला थोडा हल्ला की घसरायचा आणि घसरला की डायरेक्ट खाली, म्हणजे एकदम तो 90 गेला होता, 60 डिग्रीवरती गेलेला. 60 डिग्री. आणि अशी सिच्युएशन आली की तो आता हल्ला की घसरणार. त्याचा डायलॉग होता असा की म्हणला माझ्या घरी फोन करा, आज घरी येईल का नाही त्याची गॅरंटी नाही, कारण की ती सिच्युएशनच तशी होती. त्यातनं आम्ही निघालो खाली. आता ह्या स्टोरीमधून हे सांगायचा एक मुद्दा की मला अनुभव आलेला आधी एकदा, त्याच्या आधी आम्ही आता ह्या गुहागरला जायच्या आधी मी कर्नाळ्याला अनुभव. मग तिथं आम्ही आता त्या सगळ्या गोंधळात आम्हाला त्या दिवशी पण अंधार झाला, म्हणजे लेट झालं किल्ल्यावरती निघताना. आणि आम्ही जसं उतरायला सुरुवात केली, पोरांची चप्पल तुटली, म्हणजे पुन्हा चप्पल तुटतंय, बूट फाटतोय, अशी ती ओरंगळ होती पूर्ण. आणि पूर्ण पायावर लोड पडायचा, घसरायचं, चप्पल तुटली. अक्षरशः आम्ही पायाला पानं बांधून ते उतरण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही फिरून आहे ना ह्यालाच यायचो, कड्यावरच यायचो, म्हणजे अंधार पडलेलं पूर्ण, वरनं कंटिन्यू पाऊस चालू. आणि आम्हाला जाताना माणसं दिसत होते की बाबा माणसं वर चालल्यात किल्ल्यावरती, ते वाटेवरती. आणि येताना ती वाटच दिसत नव्हती आम्हाला, की वरतून टेकडीवरनं तरी ती खाली दिसली पाहिजे, की त्या अंदाजानं आम्ही खाली उतरेल. पण आम्ही असं चालत फिरायचं आणि डेड एंड लागायचा, डायरेक्ट दरी येताना. दरी अक्षरशः आम्हाला 8 ते 9 वाजले, जवळजवळ 9, 9:30 निघालो खाली उतरायला. किल्ल्यावरून निघालो असेल आम्ही 6च्या दरम्यान. मग तुम्हाला तर 2 तासात, म्हणजे 8 पर्यंत तरी तुम्ही 6 नाही, म्हणजे किल्ल्यावर आम्ही चढलोच नव्हतो, किल्ल्याच्या बॅकसाईडलाच होतो, पोहोचलोच नाही. बाबा तुमचं ठरलं की आता निघूया आपण, कारण की ती तिथे जागाच अशी होती की तिथनं वरती जाता येणार ना, खालती. आणि एक जण तर लटकलं होतं ते मारण्याचे, कसं तरी एकामेकाला पकडून आम्ही खाली आलो. आणि खाली आल्यानंतर त्या पावसामुळे कोणा चप्पल तुटल्या, त्या कोणाला घसरते, काय पायाला पानं बांधून आम्ही उतरतोय आणि चालतोय. शेवटी फिरून एंडिंगला द्यायचो. 1दा 2दा 3दा तेच झालं, एंडिंगला द्यायचं. आता म्हणलं कसं तरी काय करायचं, काय पर्यायच नाही. आणि त्या दिवशी जर आम्ही फसलो असतो ना तर आमचा कार्यक्रम होता त्या दिवशी. मग ते किती वाजता तुम्ही किल्ल्याच्या खाली आला? 9, 9:30 वाजले असतील. पूर्ण अंधार. खाली आलो, गाडी काढली, गपचूप निघालो घरी.
कोणाला काय विचारलं नाही, काय नाही गपचूप आपलं. कारण की तो किल्ला पण कर्नाळा आहे ना हायवेच्या बाजूलाच आहे. ते मुंबई गोवा मुंबई पनवेलवरून पुढं जातो ते हायवे. तो एक किस्सा माझ्यासोबत झालेला. तेव्हा माझ्यासोबत दुसरे मित्र होते मुंबईचे. तो किस्सा झालेला त्याच्यामुळे मला थोडा अंदाज होता की असं होतं. आणि आता त्या जुन्या स्टोरी का ओळखून की आता रिसेंटमध्ये झाली म्हणजे तुम्ही हे सांगण्याचा कारण की मला ह्या सगळ्याचा अंदाज होता की तिथं मला आलेला अंदाज की हे फिरवतं फक्त, तुम्हाला नुकसान नाही का होत, हे फक्त फिरवायचं काम करतं की तुम्हाला वाट सापडणार नाही, तुम्ही फिरून त्याच जागेवरती येणार. किंवा आम्हाला कसं दरी लागायची तिथं, आम्ही असं चालत जायचो आणि शेवटी काय भेटायचं, एक डेड एंड भेटायचा, एक दरी भेटायची. त्या दरीवरनं आम्ही खाली उतरू शकतो ना, परत फिरून रिटर्न यायचं, दुसऱ्या बाजून जायचं. असं करत करत जर आम्हाला शेवटी तो ओढा भेटला, आम्ही ओढा शोधायचा प्रयत्न करत होतो की जिथनं आम्ही सुरुवात केलेली की ओढ्यानं आलो. परत नंतर एक ट्रेक लागलेला की मोठी दगडं ओढायचीच आणि त्याच्यानंतर मग झाडाझुडपाचा रस्ता. मग ते तुम्ही आला. मग ते आपलं मी तुम्हाला घेऊन येतो ती कोकणातली स्टोरी की तुम्ही त्या वेळणेश्वरच्या बीच पासून निघाला. तुम्ही 8 किलोमीटरवरतीच अंतरात आहे. 7 म्हणजे तुम्ही निघाला होता कितीला, 7ला निघाला होता, 8 साडेआठ म्हणजे एवढ्या 8 किलोमीटरला तुम्हाला 2 तास लागले. तरी पुढं काय झालं? मग ते पुढं असं झालं की तो जो लोकल माणूस होता की त्याच्यामुळे आम्ही त्याच्या भरोशावर निघालेलो. तो बोलला आम्ही तुम्हाला सोडतो खाली. वयस्कर माणूस होते, एक 50-55 वय असेल, त्यांची पण कार होते. आणि त्यावेळेस सर त्यांच्या पाठी म्हणून आम्ही चाललेलो. आणि काही वेळानंतर असं झालं की त्यांनाच रस्ता सापडा. कारण की ते लोकल म्हणजे त्यांचं पण गाव तिथून एक 30-35 किलोमीटर पलीकडे गाव असेल, ते पण देवाला चाललेले म्हणजे बीचकडे चाललेले. नंतर ते पण कन्फ्यूज, आम्ही पण कन्फ्यूज. चांगली गोष्ट आहे की त्यांच्या गाडीला लाईट होते मेन आणि त्यांची गाडी चालू होते. आमची गाडी जाताना कंडिशनमध्ये होती आणि येताना असा प्रॉब्लेम झाला. मग आम्ही कोणा बाईकवाल्याला विचार किंवा कुठलं दुकान दिसलं, घर दिसलं की त्यांना विचार थांबवून आपलं मोबाईलची लाईट लावून पुढं, तो माणूस पुढं गेला की मोबाईलची लाईट लावून इकडे तिकडे. अक्षरशः आम्ही रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत त्या घाटातच फिरत होतो, वेळणेश्वरच्या त्या घाटात. आणि म्हटलं मारुती राया आम्हाला ह्यातनं कसं तरी आपलं पोचव. आम्ही काय आपलं शोधित तो माणूस पण गायब झाला. म्हणजे त्यालाच समजत नव्हतं काय. आणि त्याच्या मागनं आम्ही आणि नंतर तो जसा आम्हाला एक कॉर्नर क्रॉस करून पुढं गेला त्यानंतर तो आम्हाला दिसलाच नाही. आमच्या गाडीला एक तर लाईट नाही, आम्ही जास्त पळवू शकत नव्हतो. आम्ही त्याच्या टेल लाईटवरती चाललेलो. एक कॉर्नर केला की नाही, त्याच्यानंतर आम्ही तो पुढं विचारत आम्ही गेलो. जवळजवळ एक आम्हाला 25 किलोमीटर जायचं, त्यातलं एक 10-15 किलोमीटर आम्ही गेलेलो. एक 10-1 किलोमीटर शिल्लक होतं हायवेला यायला. कारण की आम्ही आज जाताना मॅपवर बघितलेलं की हायवेपासून एवढं किलोमीटर आतमध्ये आहे, 25 किलोमीटर. 10-1 किलोमीटर शिल्लक असेल आणि एक असा घाटातला कॉर्नर होता. कॉर्नर घेतला त्यांनी आणि तो आमच्या समोरजवळ एक 300 ते 400 मीटर सरळ रस्त्यावरती आमच्या पुढं होतं. आम्ही त्याचे टेल लाईट दिसत होते आम्हाला त्याचे. आणि त्याच्यामागून आम्ही आपलं निघालेलो. त्याआधी आमच्या टॉर्च चालू होत्या आणि कॉर्नर घेतला त्यानं आणि आम्ही त्याच्या म्हणजे कॉर्नरनंतर ते आलो. त्यानं आम्ही पण कॉर्नर घेतला आणि त्याच्यानंतर तो माणूस दिसायचाच बंद. म्हणजे ती कारच दिसे ना आम्हाला. त्यानंतर आम्ही 2-3 किलोमीटर पुढे ती कारच पुन्हा दिसली नाही आम्हाला. गायब म्हणजे त्यानंतर दिसलीच नाही ती कार आम्हाला. आता आम्हाला माहिती नाही काय झाली, कुठे गेली. समजा आता तू ड्रायव्हिंग करत असेल किंवा इतर मित्र तुझे ड्रायव्हिंग करत असतो, पण तुम्हाला भीती वाटली नाही ती कार कशी दिसेना किंवा तुमच्या चर्चा गाडी? आम्ही 7-8 जण होतो, त्याच्यामुळं आम्हाला थोडं एकमेकाचा आधार होता. भीती वगैरे काही एवढी वाटली नाही. पण असं तुमच्या मनामध्ये आलं असेल, तुला कसं आता समजा चकव्याचा एक प्रसंग घडला किंवा कोकणातला, मला थोडा अंदाज होता त्यावेळेस काय होती माझी सिच्युएशन होती की बाबा हे होतं कोकणात आल्यानंतर. आणि त्यात मेन मुद्दा आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं, देवाच्या इथं गेलेलो त्या मंदिराजवळ. पण आम्ही मंदिरात नव्हतो गेलो की बाबा नॉनव्हेज खाऊन, मग महादेवाचं मंदिर आहे तिथं चांगलं. आम्ही आपलं मंदिराच्या बाहेरनंच दर्शन, बाहेर म्हणजे बाहेर त्याच्या आवारात पण नाही गेलो, मंदिराच्या साईडनंच बीचवर गेलो, बीचवरच एन्जॉय केला, बीचवरनंच रिटर्न आलो पार्किंगमध्ये. पार्किंगमधनं गाडी गेली, गाडी चालू नव्हती झाली. आम्ही ओळखले की बाबा, म्हटलं की आता आजची रात्र खूप अवघड आहे
हे जाणवलेलं आधीकडेच मला. मी बोललो एका मित्राला की असं असं आहे. ते जरा थोडा लहान होता, लहान म्हणजे 13वीला 14वीला असेल गेल्या वर्षी. तर त्याला थोडा जरा घाबरला म्हणजे अंधारानं, म्हणून मी काही तो विषय टाळला, जास्त ते बोललो नाही काय. म्हटलं आपलं कसं तरी तिथंपर्यंत आलो, त्यानंतर तो माणूस गायब झाला. म्हटलं चला आता काय होईल ते होईल, चला मोबाईलच्या लाईटवर. आम्ही कसं बसं त्या हायवेला पोचलो आणि रात्रीच्या 11 11:30 वाजले असतील काहीतरी तिथं पोचलो त्या मेन हायवेला. म्हणजे अजून तुम्ही घरी पोहोचलेलं? नाही 11 11:30 वाजता त्या मेन हायवेला पोचलो. अरे बाबा. हां, तिथं पोचल्यानंतर पहिलं गॅरेज गाठलं. गॅरेजला गेलो, गॅरेजला दाखवले, म्हटलं ह्याची लाईट चालू होत नाही आणि गाडी स्टार्टर बसणं, ही स्टार्टरवरचा ढकलून चालू करायला लागते. तर त्यानं चेक केलं गाडी. म्हटलं बॅटरी एकदम ओके आहे, मोबाईल का लागत नाहीत. तर म्हटलं फ्यूज गेले असेल चेक करतो. त्यानं फ्यूज चेक केली, फ्यूज पण एकदम ओके आहे. अरे बापरे. मग प्रॉब्लेम काय झालेला? ठीक आहे म्हटलं, तुम्ही जे काय ते काम करा. नाही म्हणला तुम्हाला सकाळी मी ही फ्यूज दुसऱ्या गाडीला टाकून चेक करतो, प्रॉब्लेम असला तर मी जाऊन फ्यूज आणणार, संध्याकाळ होईल मला आणायला, आणि मग परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्यूज टाकून गाडी म्हणजे ती रात्र थांबून अख्खा दिवस काढून ते संध्याकाळी आम्हाला फ्यूज टाकून देणार. म्हणजे आणि मग परत दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही निघणार. आता म्हटलं काय करायचं, तसं पण थांबायचं. आम्ही तिथं गाडी लावली आणि पूर्ण त्या गावात असं लॉजिंग बघत फिरत होतो. खायचा तर पत्ता नाही, कारण की 11 11:30 गॅरेज एक चालू भेटलं फक्त. त्या गॅरेजवरती गेलो तर तिथं पण काय गाडीचं काम होईना. गाडीत प्रॉब्लेम, त्याला बॅटरी ओके आहे, बॅटरी नवीन टाका म्हटलं जर खराब असली तर. बॅटरी एकदम ओके आहे. लाईट का लागत नाही तर म्हटलं फ्यूज चेक केली पाहिजे. तर फ्यूज पण ओके आहे म्हणला, दिसता म्हणजे त्याला काय असं काय त्याच्या मिस्त्रीला काय समजलं असेल ते. म्हटलं ओके दिसते फ्यूज, तरी पण मी दुसऱ्या गाडीत चेक करून बघतो की लागली पाहिजे. मग सगळ्या गोष्टी ओके आहेत तर तरी पण लागत नाही. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आम्ही थांबायचं कुठेतरी प्रबंध करतो. बघितलं थोडं लॉजिंग वगैरे आपलं फिरलो, जवळजवळ 1 तास 2 तास तिथंच फिरत होतो आम्ही. खायला काय भेटेल असं हे ते. आम्हाला तिथे एक ठिकाणी खायला भेटलं, चायनीज वगैरे खाल्लं. आणि लॉजिंगची सोयच नाही त्या गावात. छोटं म्हणजे मोठं गाव, पण त्या भागात मोठं लॉजिंग वगैरे ते गावच्या साईडला एवढं जास्त नसतं. मग आता राहायचं कुठं? एक पेट्रोल पंप होता, पेट्रोल पंपावर गाडी लावली आणि पूर्ण गाडीतच जाऊन झोपली. म्हणजे तर 7-8 जणं, एक स्कॉर्पिओ, त्यात किती जणं झोपणार आहेत? पुढच्या सीटवर 2, मध्ये बसून 2 आणि पाठीमागं 1-2 जणं एकामेकाच्या बरोबर झोपलेलं पोरं आपले असंच. आणि आम्ही 2-3 जण आपले जागवर राहू म्हणलं रात्रभर. तर त्या रात्रीत एक अनुभव असा की त्याच रात्री सेम की 2-2:30 वाजता पंपावरले सगळे पंप वगैरे बंद झाला. 12 12:30ला पंप बंद झाला. पंप लेट चालू होता की कोकणात जास्त CNG भेटत नाही आणि त्या पंपावर CNG चालू होतं. तर CNG वाल्या गाड्या येत होत्या, त्याच्यामुळे तो पंप बऱ्यापैकी चालू होता. 12-1-1:30 वाजता तो पंप पण बंद झाला. पंप बंद झाला की आपलं शांतता सगळी. गावाकडे किती काय होणार, एकदम बरोबर शांतता. कुत्रे वगैरे पंपावर बसलेले आहेत. बंद पडलेल्या गाड्या किंवा ट्रक वगैरे, असं ट्रक नाही ते आपल्या रोडची कामं, JCB वगैरे, रोड सपाट करायचं, रोड रोलर वगैरे, ह्या गोष्टी, ह्या गाड्या लागलेल्या. आणि आपले रोडवरती कुत्रे वगैरे, एखादी गाडी यायची अर्ध्या-पाऊण तासानं चाललं ना, आपलं गप्पा मारत बसलो. गप्पा मारून तर मला वॉशरूमला आलं, म्हणून मी म्हटलं जाऊ एका साईडला. डिस्टन्स होता चांगला, एरिया मोठा होता पंपाचा. पण पलीकडे गेलो तर त्या झुडपात एका मला कुजबुज आवाज आले, हल्ल्यासारखं काहीतरी. तर घाबरलो आणि म्हटलं काय त्यात कशा लक्ष द्यायचं. आपण एवढ्या गोष्टीतनं जर इथं ट्रॅव्हल करून आपण इथंपर्यंत आलोय तर कशाला मी त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे? काही असेल, मला इकडे यायचं आहे. मी गपचूप आलो आणि आपला आमचा गप्पा चाललेला की आता आमचं मोबाईल आहेत, ठीक आहे, सगळेच झोपलो. तर काय झाला विषय, एकतर अनोळखी ठिकाणी कुठं काय करणार, म्हणून आपलं गप्पा मारत 3 जणच आम्ही बसलेलो. तिथं बसलो तर आवाज यायला लागले वेगवेगळे. म्हणजे असं कॅज्युअल कोणतरी किंचळत आहे. हे स्पष्ट ऐकलं तुम्ही? स्पष्ट ऐकलं, स्पष्ट. म्हणजे असं आता हे आवाज येते म्हणजे गावातले वगैरे कोणाचं असं नसतील ते? नाही, असं बोलताना वगैरे नाही, किंचळण्याचा आवाज. अरे बापरे. हां,
मस्करीमध्ये पोरं गाडीवरनं जाताना आऊ करतात तसले आवाज की कोणतरी किंचळते वगैरे. अक्षरशः पहाटे 4पर्यंत. आता झोप तर लागणार नाही. आणि हे जी झोपलेलं ऑलरेडी आधी ते शांत एकदम निवांत. जो गाडी चालवणार होता मित्र सकाळी त्याला झोपवलेलं की बाबा एकानं झोप, तो आणि मी चालवत. त्याला म्हटलं तू झोप, मी सकाळ झोपतो. आपलं घरी जाताना एक 2-3 तास तर तिथनं पुढं लागणार होते घरी जायला. म्हटलं आपल्या घरी जायचं तोपर्यंत झोपतो. त्याला झोपवलं. सकाळी येताना पण त्याने बऱ्यापैकी गाडी त्या घाटातनं वगैरे काढलेली. म्हटलं आराम कर तू आणि बाकीचे सगळे झोपले. आम्ही तिघंच जाग होतो बघ. 4-5 लोक झोपले ना, आम्ही 2-3 जाग होतो. आणि त्यावेळी आम्ही ते आवाज वगैरे ऐकले. बोल पंपावरती होतो, सेफ लाईट वगैरे चालू होते. त्यामुळं थोडं हे वाटलं. हां, तो एक म्हणजे रात्रीचा जो त्या घाटात जेवढी भीती नाही ना वाटली तेवढी त्या पंपावर भीती वाटली. कारण की तेवढा तो जो वेळ होता रात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 5-6 वाजेपर्यंत ते भयंकर गेलं. सकाळी 6 वाजल्या तरी कंटिन्यू धुकंच होतं, पूर्ण धुकं. आणि कोकणात धुकं आणि समोर काय दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला पूर्ण असं म्हणजे असं प्रॉपर एकदम दिसायला लागल्याशिवाय निघण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तिकडे जाताना एक मोठा घाट पण लागतो. आणि इलेक्शनचं टाईम होतं त्याच्यामुळं बंदोबस्त होता, पोलीस बंदोबस्त वगैरे गाड्या वगैरे चेक करायचे. तो एक होता. म्हणजे मग ते दुसऱ्या दिवशी कितीला निघालो तुम्ही? दुसऱ्या दिवशी आम्ही 6:30-6:30ला निघालो असेल. तर रात्री हां, मग तर हॉरर एवढंच की त्या घाटात आम्ही एक फसलो. नाही, तुम्ही आता प्रसंग सांगितला की गाडी बाबा पुढे दिसली किंवा तुम्हाला तू ज्यावेळेस हे झालं, माणूस अचानक गायब होणं. म्हणजे तुम्हाला ज्याच्या टेल लाईटवरती तुम्ही येत होता एका वळणानंतर तो अचानक गायब झाला. की बाबा आपण म्हणतो ना की बाबा चला घाट वळण आहे तर बाबा पुढच्या वळणाला दिसेल तो किंवा काय. आम्हाला तो टेन्शन म्हणजे त्याच्या तो माणूस भेटल्यामुळे आम्हाला टेन्शन आमचं बऱ्यापैकी कमी झालेलं की बाबा ह्याच्या पाठीपाठी आपण निघतोय. आणि एकदा हायवेला निघाले गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. पण त्या कॉर्नरनंतर तो दिसला नाही तर नाहीच. म्हणजे ऑब्विसली आपल्या मनामध्ये येणार आहे की बाबा कुठं गायब झाला. हां, मग का बाबा कोणतं देवानंच पाठवलं असेल आपल्याला, मेन म्हणजे जवळपास तरी आणून सोडलं कुठंतरी, हे पण एक डोक्यात येतं. किंवा असं वाटत होतं की कधी त्या ठिकाणी जेव्हा आम्ही हायवेला पोचलो त्यावेळी असं डोक्यात आलं की बाबा देवानं पाठवलं असेल आपल्याला जवळपास आणून सोडलं. आणि जेव्हा त्या दिसायचा बंद झाला तो कॉर्नर घेतला, आम्ही परत पुढचा टर्न घेतला, त्यानंतर तो दिसतच नव्हता. त्या सिच्युएशनला असं वाटलं की हे काय विषय वेगळाच, नक्की काय आहे काहीच कळेना. आणि कॉलेजची पोरं पण होती सोबत, म्हणजे थोडी 12वी-13वीची पोरं, थोडे लहानच पकडा, एक 18-19, 17-18 वर्षाची पोरं, थोडे घाबरतात. ते असल्यामुळे जास्त काय आम्हाला हे पण करता येत नव्हतं की त्या गोष्टी डिस्कस पण करता येत नव्हत्या की नक्की काय. प्रत्येकाला माहीत होतं पण कोण कोणाला बोलत नव्हतं की बाहेर निघू आणि नंतर बघू. जसं आम्ही त्या हायवेला निघालो त्यावेळेस आम्ही गोष्टी डिस्कस करायला सुरुवात केली. म्हणजे ते गाडीचं बघत इकडं लॉज किंवा खायचं बघत, कोण राहायची सोय बघायला गेला. कोकणात मित्र येत होता त्यानं सगळं सांगितलं असेल. अरे कोकण तो गोवाघरला तो पण पहिल्यांदाच गेलेला. अरे कोण जेवायचं काय भेटते का बघायला गेलेला. आम्ही 1-2 जण गाडीजवळ होतो. कोण राहायचं लॉज वगैरे काय भेटतं का बघायला गेलेलं, असं चाललेलं. परत आपलं काय होईना म्हणून पंपावर गेलं. तिथे आमचं डिस्कशन चाललेलं, तिघांचं रात्रभर आमचं हेच डिस्कशन चाललेलं की ते पूर्ण घाटातला जो आम्ही वेळ काढला की कुठं गेलो. जाताना एकदम क्लिअर गेलो. आम्ही एकदाही एका कॉर्नरलाही चुकलो नाही किंवा कुणाला विचारायची पण गरज नाही पडली. क्लिअर एकदम प्रॉपर गेलो. पण येताना एवढा त्रास का. आता तू ही चकव्याची गोष्ट सांगितलीस किंवा 2 चकवं लागणं, मग तुझं काय मत आहे वैयक्तिक बाबा ह्या अशा गोष्टी किंवा अशा पॉवर्स असतात? जिथं पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तिथं निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. ठीक आहे. आणि मी गावी वाढलेला मुलगा आहे. मला या गोष्टींवरती जसा पॉझिटिव्ह गोष्टींवरती विश्वास आहे तसा निगेटिव्ह गोष्टींवर पण विश्वास आहे. विश्वास म्हणण्यापेक्षा आहेत ह्या गोष्टी माहिती आहेत. असे बरेच अनुभव आलेत लाईफमध्ये. ठीक आहे. लहानपणापासून आपलं शेतात वगैरे जायचं, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. जरी आत्ता जरी गावाला गेलो तरी 2-2, 3-3 वाजेपर्यंत ऊसाला पहाटेपर्यंत पाणी पाजायला जातो. सोबत कोणतरी असतं, कधी नसलं तरी एकटा असतो रात्रभर ऊसाकडं.
त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा जसं अंदाज होता आणि कसं गावची मुलं म्हटल्यानंतर थोडं ह्या गोष्टीत थोडं हे होतं ना. अक्षरशः आपल्या हॉरर कट्ट्यावरती जे जोडले गेले होते चकवा प्रसंग कसा असतो, अक्षरशः 2 प्रसंग सांगितले, कर्नाळ्याचा आणि याचा कोकणातला. अंगावरती काटा उभा राहिला. आणि खरं तर प्रसंग सांगत असताना म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याबरोबर मुलं असतात लहान, त्यावेळी सावधानता बाळगायची असते किंवा काय. आणि एक अशी सुद्धा गोष्ट असते की समजा कुणी तुम्हाला चकव्यामध्ये मदत करतं आणि परत दिसेनासं होतं आणि त्या प्रसंगाला एकदम असं म्हणजे एकदम हॉरर होता, म्हणजे अंगावरती काटा निर्माण करणारा. हे असे रिअल प्रसंग आपल्या मातीतले, मनातले, अनुभवलेले प्रसंग जर तुम्हाला पाहायचे असतील तर जरूर आपल्या या हॉरर कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे खरेखुरे घडलेले प्रसंग आहेत, अनुभवलेले प्रसंग आहेत. आणि जर तुमचा असा एखादा प्रसंग असेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर दिले आहेत त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा आणि तुमचेसुद्धा प्रसंग आपल्या या हॉरर कट्ट्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू. धन्यवाद किरणजी, धन्यवाद तुम्ही कट्ट्यावरती आलात. धन्यवाद.